हॅलो स्टुडंट्स, आज आपण बेसिक ऑफ कॉस्ट अकाउंटिंग या सब्जेक्टमधील युनिट नंबर 2 एलिमेंट्स ऑफ कॉस्ट अँड कॉस्ट शीट मधील इलेस्ट्रेशन नंबर 2 पेज नंबर 2.40 हे पाहणार आहोत. आज आपण कॉस्टिंगमधील क्वेश्चन नंबर 2 बघणार आहोत. ह्याच्यामध्ये काय आहे तर सर्वात प्रथम आपण क्वेश्चन रीड करणं खूप गरजेचं आहे आणि क्वेश्चनच्या समोर म्हणजे जसं की इथं आपण सुरुवातीपासून क्वेश्चन रीड करूया. तुम्ही पण पेज नंबर 2.40 ओपन करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर इथं सांगितलं आहे फ्रॉम द फॉलोइंग पर्टिक्युलर्स रिलेटेड टू चंदमल ब्रदर्स चिंचवड प्रिपेअर कॉस्ट शीट showing prime cost, factory cost, cost of production, cost of sales, profit and loss for the period for 6 months ended 31st March 2019. हा आपला क्वेश्चन आहे. ह्या क्वेश्चनमध्ये आपल्याला जे सांगितलेलं आहे त्याच्या पुढं आपण ते कशामध्ये येतं ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी आपणास असं सांगितलं होतं की एक कॉस्ट शीट दिलेली होती आणि कॉस्ट शीटमध्ये काय काय येतं ते सांगितलेलं होतं. म्हणजे प्राईम कॉस्टला काय येतं, फॅक्टरी कॉस्टला काय येतं, कॉस्ट ऑफ प्रोडक्शनमध्ये काय येतं किंवा सेल्स अँड डिस्ट्रीब्युशनमध्ये काय येतं हे सगळं सांगितलेलं होतं. ते जर तुम्हाला समजलं असेल तर क्वेश्चन समजणं सोपं जाईल. तर समजलं नसेल तर ते मागील व्हिडिओ पाहून घ्या. ह्याच्यामध्ये सर्वात प्रथम आपण काय करायचं आहे, हा जो क्वेश्चन दिलेला आहे ह्या क्वेश्चनच्या समोर ते कोणत्या प्राईम कॉस्टला येतं का कॉस्ट ऑफ प्रोडक्शनला येतं, फॅक्टरी कॉस्टला येतं का सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशनला येतं ते आपल्याला इथं पुट करायचं आहे ह्याच्या समोर. आणि मग जसं की आपण फायनल अकाउंटमध्ये ट्रेडिंग अकाउंटला काय काय येतं त्याच्यासमोर लिहायचं. ऑफिस कॉस्टला काय येतं, प्रॉफिट अँड लॉसला काय येतं आणि बॅलन्स शीटला काय येतं हे जसं आपण त्याच्या नावासमोर लिहायचं तसंच इथं पण आपल्याला करायचं आहे. तर सर्वात प्रथम आहे कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम. कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम कुठे येतं तर डायरेक्ट मटेरियल. तर ह्याच्यासमोर तुम्हाला लिहायचं आहे डायरेक्ट मटेरियल त्याच्यासमोर लिहून ठेवायचं डायरेक्ट मटेरियल DM. त्याच्यानंतर लिहिलं आहे ऑइल अँड वेजेस. ऑइल अँड वेजेस कुठे येतं तर फॅक्टरी ओव्हरहेड FO फॅक्टरी ओव्हरहेड. त्याच्यानंतर आहे फॅक्टरी ओव्हरहेड ऑफिस ओव्हरहेडला येतं फॅक्टरी ओव्हरहेडला येतं. फॅक्टरी ओव्हरहेड म्हणजे फॅक्टरीच्या एक्सपेन्सेसमध्ये येतं. ऑपरेटिंग लेबर डायरेक्ट लेबरमध्ये येतं तर त्याच्या पुढं लिहायचं आहे डायरेक्ट लेबर असं DL लिहून ठेवायचं आहे. त्याच्यानंतर लिहिलं आहे वेजेस अँड फॉरमन हे फॅक्टरी ओव्हरहेडमध्ये येतं. त्याच्यासमोर तुम्हाला F नुसतं लिहिलं किंवा FO लिहिलं तरी चालेल, फॅक्टरी ओव्हरहेडमध्ये येतं. त्याच्यानंतर आहे डायरेक्ट एक्सपेन्सेस हे येतं डायरेक्ट लेबर DL त्याच्यासमोर लिहायचं आहे DL. त्याच्यानंतर लिहिलं आहे स्टोअर कीपर वेजेस कुठं असतात, स्टोअर कीपर म्हणजे प्रोडक्शन केलेला गुड्स असतो तो साठवून ठेवण्यासाठी स्टोअर असतं, त्या स्टोअरमधला वेजेस आहेत तर ते फॅक्टरीला येतात हे लक्षात ठेवा. मी तुम्हाला लिस्ट मागील शिकवलेली आहे. सेल्स सगळ्यात पुढला शेवटी येतात, ॲन्सरच्या सगळ्यात शेवटी सेल्स येतात. त्याच्यानंतर कमिशन पे टू द पार्टनर मिस्टर चंदमल. तर चंदमलचं जे कमिशन आहे पार्टनरशी रिलेटेड, हे बिझनेसशी रिलेटेड नाही तर त्याचं कमिशन आहे तर ते कमिशन कॉस्ट शीटमध्ये येत नाही. त्याचं रिझन असं आहे पार्टनरची सॅलरी असेल, पार्टनर्स कमिशन असेल, इंटरेस्ट ऑन कॅपिटल असेल, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग असेल तर ते ह्याच्यामध्ये शो होत नाही. कारण हे आपण कॉस्ट शीट म्हणजे काय तर एका वस्तूची उत्पादन खर्च किती आलेला आहे आणि आपल्याला सेल कितीला करायचं आहे, मग आपल्याला प्रॉफिट किती घ्यायचं आहे हे ठरवण्यासाठी आपण कॉस्ट शीट तयार करत असतो. त्याच्यामुळे पार्टनरशी रिलेटेड येणारे एक्सपेन्सेस असतील तर ते कॉस्ट शीटला शो करायचे नाहीत. तर वस्तूच्या उत्पादनाशी रिलेटेड असणारे एक्सपेन्सेस शो करायचे आहेत कॉस्ट शीटला, म्हणून हे येणार नाही. ह्याला अशी क्रॉसची साईन करा. त्याच्यानंतर आहे इलेक्ट्रिक पॉवर आहे. इलेक्ट्रिक बिल नाही, बिल असतं तर ते ऑफिसला आलं असतं. इलेक्ट्रिक पॉवर मोठमोठ्या मशीन चालवण्यासाठी आपल्याला पॉवरची गरज असते, ती आहे इलेक्ट्रिक पॉवर, ते येतं फॅक्टरी ओव्हरहेड्सला. त्याच्यानंतर आहे सॅलरी पेड टू पार्टनर्स मिस्टर राजमल. तर राजमलची जी सॅलरी आहे ती आपण कुठेही पुट करायची नाही कारण ते रिलेटेड आहे पार्टनरशी, म्हणून ते उत्पादनाशी त्याचा संबंध नसतो, म्हणून हे दोघांना आपण क्रॉसची साईन केलेली आहे. त्याच्यानंतर आहे कन्झ्युमेबल स्टोअर्स येतं फॅक्टरीमध्ये, त्याच्यासमोर आपण F लिहून घ्यायचं आहे.
त्याच्यानंतर आहे डायरेक्ट वेजेस पेएबल. डायरेक्ट वेजेस नावातच आहे डायरेक्ट वेजेस, म्हणजे हे तर डायरेक्ट लेबरला तर DL त्याच्यासमोर लिहायचं आहे. त्याच्यानंतर लायटिंगचे एक्सपेन्सेस आहे. फॅक्टरीला लायटिंग आणि ऑफिसची लायटिंग ऑफिसला. लायटिंग आहे फॅक्टरीची आहे आणि ऑफिसची आहे, तर ऑफिसची ऑफिसला आणि फॅक्टरीची फॅक्टरीला जाईल. त्याच्यानंतर कॅरेज आउटवर्ड आहे ते सेल्सशी रिलेटेड आहे. आपण गुड्स सोल्ड केला आहे आणि सोल्ड केल्यानंतर जे पण एक्सपेन्सेस होणार आहेत ते एक्सपेन्सेस आपण शो करणार आहोत, किंवा जे माल आपण पोहोचवण्यासाठी केलेला कॅरेजचा खर्च आहे. कॅरेज आउटवर्ड आहे, इनवर्ड नाही आहे, हे लक्षात ठेवा. कॅरेज आउटवर्ड सेल्सला येतं. रेंट ऑफिसचं रेंट आहे, त्याला आपण O म्हणायचं आहे ऑफिस, आणि फॅक्टरीचं रेंट. 2 रेंट आहेत, एक फॅक्टरीचं फॅक्टरी ओव्हरहेडला जाईल आणि ऑफिसचं ऑफिस ओव्हरहेडला जाईल. त्याच्यानंतर लिहिलं आहे वेअरहाऊस चार्जेस सेल्सशी रिलेटेड एक्सपेन्सेस आहेत, म्हणून ते सेल्स अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेडला जाईल. रिपेअर्स अँड रिन्युअल्स फॅक्टरी अँड प्लांट फॅक्टरीलाच जाईल आणि मशिनरी पण फॅक्टरीलाच जाईल, हे दोन्ही पण फॅक्टरीलाच जाईल. त्याच्यानंतर तिसरं आहे ऑफिस प्रिमायसेस ऑफिसला जाईल, म्हणून त्याच्यासमोर ऑफिस ओव्हरहेडच्या अंडर जाईल, म्हणून मी त्याच्यासमोर O लिहिलेला आहे. वेअरहाऊस हे सेल्सशी रिलेटेड आहे, म्हणून सेल्स अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेडच्या अंडर जाईल. ॲडव्हर्टाइजमेंट हे सेल्सशी रिलेटेड आहे, म्हणून सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेडला जाईल, म्हणून त्याच्यासमोर मी S लिहिलं. हे लिहिणं फार गरजेचं आहे. त्याच्यानंतर आहे डेप्रिसिएशन आहे ऑफिस प्रिमायसेसचं ऑफिसला जाईल, म्हणून मी O लिहिलेलं आहे. मशिनरीचं कुठं जाईल, फॅक्टरीला जाईल, म्हणून फॅक्टरी ओव्हरहेडच्या अंडर जाईल ते. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस सेल्समनचं एक्सपेन्सेस असतात ते, म्हणून ते सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेसला जाईल. ऑफिस मॅनेजर सॅलरी ऑफिस लिहिलेलं आहे, ऑफिसची मॅनेजरची सॅलरी आहे, ऑफिस ओव्हरहेडला जाईल. सेल्समन्स कमिशन अँड सॅलरी सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेडला जाईल. डायरेक्टर फीज आता ही लक्षात ठेवा. डायरेक्टर फीज आहे ते फॅक्टरी ओव्हरहेडला जाईल, ऑफिस ओव्हरहेडला जाईल. ऑफिस ओव्हरहेड O लिहा त्याच्यासमोर ऑफिस ओव्हरहेड. प्रिंटिंग अँड स्टेशनरी आहे ती पण ऑफिस ओव्हरहेडला जाईल. टेलिफोन चार्जेस ऑफिस ओव्हरहेडला, पोस्टेज ऑफिस ओव्हरहेडला, बॅड डेट सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेडला जाईल. तर हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे की कोणता आयटम कोणत्या ओव्हरहेडच्या अंडर जातो आणि त्याच्या टोटलला आपण काय म्हणतो, हे माहीत असणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय हा क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह होणार नाही. याच्यासाठी मी इंट्रोडक्शनचे लेक्चर अगोदर टाकलेले आहेत. हा लेक्चर नंबर 6 आहे. ह्याच्यामध्ये आपण ॲन्सर डायरेक्ट आता क्वेश्चन ॲन्सर करत आहोत. मग क्वेश्चन नंबर फर्स्ट मी ड्रॉप केलेला आहे, कारण थोडासा हार्ड आहे, तुम्हाला लगेच हार्ड कळणार नाही, म्हणून मी क्वेश्चन नंबर 2 इलस्ट्रेशन नंबर 2 सॉल्व करत आहे. तर त्याच्यामध्ये आपण सगळ्या क्वेश्चन नावांच्या समोर कोणते एक्सपेन्सेस कोणत्या ओव्हरहेडला जातात ते आपण लिहून घेतलं. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की सर्वात प्रथम आपली प्राईम कॉस्ट असते. तुम्हाला माहीत आहे प्राईम कॉस्टमध्ये काय येतं, तर डायरेक्ट मटेरियल येतं, डायरेक्ट लेबर येतात आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस येतात. तर आपण ज्याच्यासमोर डायरेक्ट लेबर, डायरेक्ट एक्सपेन्सेस, डायरेक्ट मटेरियल असं लिहिलेलं आहे ते आपण सर्वात प्रथम इथं लिहून घ्यायचं आहे. झाल्यानंतर त्याला टिकची क्रॉस किंवा नाही केलं तरी चालेल. आपण ज्याच्यासमोर डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस लिहिलं ते सर्वात प्रथम लिहायचं आणि त्याच्या टोटलला प्राईम कॉस्ट नाव द्यायचं आहे. तर मग मी इथं बघणार आहे की मी कशाच्या समोर डायरेक्ट मटेरियल लिहिलं आहे, तर इथं एकच आहे डायरेक्ट मटेरियल. तुम्ही बघू शकता इथं मी कुठं लिहिलं आहे का डायरेक्ट मटेरियल, तर इथं कुठंही नाही डायरेक्ट मटेरियल लिहिलं, एकच आहे डायरेक्ट मटेरियल, कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम. तर मी सर्वात प्रथम लिहिणार आहे कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम. अमाऊंट आहे 40,000. ही मी आतल्या कॉलममध्ये लिहिणार आहे, कारण आपण ह्या टोटलला प्राईम कॉस्ट म्हणणार आहोत आणि ती टोटल बाहेर काढणार आहोत. त्याच्यानंतर बघा आता डायरेक्ट मटेरियल कन्झ्युम म्हणजे रॉ मटेरियल परचेज आहे, त्याला डायरेक्ट मटेरियल म्हणतो आपण, म्हणून लिहिले कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम फर्स्टला. त्याच्यानंतर ऑइल अँड वेजेस आहे ते फॅक्टरीचे आहे ते इथं लिहायचे नाहीत. त्याच्यानंतर बघायचं डायरेक्ट मटेरियल तुम्ही इथं कुठं शो केलेलं आहे का, तर नाही. त्याच्यानंतर बघा डायरेक्ट लेबर आहे. डायरेक्ट लेबरमध्ये 2 नावं आहेत, 3 नावं आहेत. ऑपरेटिंग लेबर, त्याच्यानंतर आहे हे डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, हे डायरेक्ट एक्सपेन्सेसला जाईल.
डायरेक्ट एक्सपेन्सेसला डायरेक्ट लेबरमध्ये दोनच नाव आहे, DL दोन वेळाच लिहिलं आहे. तर ह्याच्या खाली आपण डायरेक्ट लेबर लिहायचं आहे. डायरेक्ट लेबर हे होतं 1, हे 2. डायरेक्ट लेबरच्या अंडर दोन नाव आहेत, डायरेक्ट लेबरच आणि डायरेक्ट नाव एक आहे बघा त्याच्या खाली. डायरेक्ट लेबरची अमाऊंट आहे 9,000. तुम्ही बघून घ्या, नाही तर मग रॉंग होईल. 9,000 डायरेक्ट लेबर, किंवा तुम्ही ह्याच्या आत पण लिहू शकता. डायरेक्ट लेबर आहेत 9,000. त्याच्यानंतर आहे डायरेक्ट लेबर, नंतर खाली एक आहे बघा डायरेक्ट वेजेस पेएबल. डायरेक्ट वेजेस पेएबल. अमाऊंट चुकू नका, जर चुकीने अमाऊंट चुकू शकते. तर त्याची अमाऊंट आहे डायरेक्ट वेजेस पेएबल 1,000 रुपीज. मी 1,000 रुपीज ह्याच्यात ॲड करणार आणि डायरेक्ट लेबर आहेत माझे टोटल 10,000 रुपीज. ह्याची टोटल मी इथं लिहिली. डायरेक्ट लेबर आणि डायरेक्ट वेजेस पेएबल हे दोघं जण डायरेक्ट लेबरच्या अंडर येतात. त्याच्यानंतर आहे डायरेक्ट, तुम्हाला माहित आहे कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम, डायरेक्ट लेबर. त्याच्यानंतर येतं डायरेक्ट एक्सपेन्सेस. डायरेक्ट एक्सपेन्सेस बघा एकच आहे, इथं आपण नाव लिहिलेलं आहे त्याच्या पुढं. तर डायरेक्ट एक्सपेन्सेसची अमाऊंट बघा किती आहे. डायरेक्ट एक्सपेन्सेसची अमाऊंट आहे 2,000 रुपीज. नीट बघा, चुकण्याची चान्सेस जास्त आहेत. डायरेक्ट एक्सपेन्सेस 2,000 रुपीज. तर डायरेक्ट एक्सपेन्सेस त्याच्या खाली येईल. डायरेक्ट एक्सपेन्सेस ह्याला तुम्ही ॲड म्हणू शकता. हे 2 नंबरचं पण ॲड आहे. 2,000 एकच अमाऊंट आहे म्हणून मी बाहेर लिहिली. डायरेक्ट एक्सपेन्सेस ह्या तिघांची टोटल करणार आहे. तिघांची टोटल आली 52,000. हीच टोटल मी बाहेर पण लिहिणार आहे 52,000 आणि ह्याला नाव देणार आहे प्राइम कॉस्ट. थांबा, दुसऱ्या पेनने दाखवते तुम्हाला. ह्याला म्हणायचं आहे प्राइम कॉस्ट. ह्याच्या टोटलला प्राइम कॉस्ट म्हणायचं आहे A. तुम्ही प्राइम कॉस्ट शोधली, प्राइम कॉस्ट आली 52,000. विजिबल आहे का बघा 52,000 प्राइम कॉस्ट. त्याच्यानंतर येतं काय येतं बघा बरं, आठवा. प्राइम कॉस्ट नंतर काय येतं, फॅक्टरी ओव्हरहेड्स. काय येतं त्याच्यानंतर, फॅक्टरी ओव्हरहेड्स. ह्याला नाव आहे प्राइम कॉस्ट. त्याच्यानंतर ॲड म्हणायचं आहे, ॲड, किंवा डायरेक्ट लिहिलं इथं फॅक्टरी ओव्हरहेड्स तरी चालेल. ॲडच लिहिते एकदाच, म्हणजे सारखं लिहायला नको. ॲड फॅक्टरी ओव्हरहेड्स. थोडं वरच घेते, जागा पुरणार नाही आपल्याला. ॲड करायचे आहेत फॅक्टरीचे एक्सपेन्सेस. मग फॅक्टरी ज्याच्या पुढे आपण एफ लिहिलेलं आहे ते एका खाली एक लिहित जायचं आहे. ज्याच्या समोर आपण एफ हे शब्द लिहिलेला आहे ते बघा बरं कुठं दिसतोय तुम्हाला. एक एफ आहे बघा, ऑइल अँड वेस्ट. एक नंबर आहे इथं, ऑइल अँड वेस्ट. अमाऊंट किती आहे नीट चेक करा, नाहीतर मग चुकण्याचे चान्सेस निर्माण होतील. अमाऊंट आहे 100 रुपीज. ऑइल अँड वेस्टची अमाऊंट आहे 100 रुपीज. इथं मी इथं लिहिते 100 रुपीज. त्याच्या पुढे बघा ऑइल अँड वेस्ट नंतर काय आहे बघा, इथं एफ लिहिलेलं आहे आपण. एफ ओव्हरहेड्स, फॅक्टरी ओव्हरहेड्स. त्याच्यानंतर लिहिले स्टोअर कीपर्स वेजेस. वेजेसच्या समोर तुम्ही एफ लिहिले. अजून एक आहे वेजेस अँड फोरमन. पहिलं घेऊया 2 नंबरला. वेजेस अँड फोरमन. अमाऊंट त्याची बघा किती आहे, वेजेस अँड फोरमनची अमाऊंट आहे 1,000 रुपीज. इथं पुट करा.
त्याच्यानंतर काय आहे बघा, एफ कुठं लिहिलं आहे आपण, इथं लिहिलं आहे स्टोअर कीपर्स वेजेस. मग त्याच्या पुढं स्टोअर कीपर्स वेजेस. स्टोअर कीपर्स वेजेस अमाऊंट किती आहे नीट बघा, 500 रुपीज आहे. क्वेश्चनमध्ये चेक करा, माझं चुकत असेल तर सांगा मला. स्टोअर कीपर वेजेस. त्याच्यानंतर सेल्स आपण सगळ्यात शेवटी लिहितो. त्याच्यानंतर एफ कुठं आहे, इलेक्ट्रिक पॉवर. त्याच्यासमोर आपण एफ लिहिलेला आहे, तर इथं लिहा इलेक्ट्रिक पॉवर. इलेक्ट्रिक पॉवरची अमाऊंट चेक करा किती आहे बघा. इलेक्ट्रिक पॉवर आहे 200 रुपीज इथं. त्याच्यानंतर काय आहे, एफ बघा कुठं लिहिलं आहे का तुम्ही, एफ लिहिलंय बघा इथं कंझ्युमेबल स्टोअर्स. त्याच्यानंतर 5 कंझ्युमेबल स्टोअर्सची अमाऊंट किती आहे चेक करा. मला वाटतंय कंझ्युमेबल स्टोअर्स आहेत 1000. त्याच्या पुढे बघा एफ कुठं दिसतोय तुम्हाला, इलेक्ट्रिक पॉवर झालं, कंझ्युमेबल स्टोअर्स झालं. नंतर आहे लाइटिंग, फॅक्टरी लाइटिंग. त्याच्यानंतर आहे फॅक्टरी लाइटिंग. फॅक्टरी लाइटिंगची अमाऊंट आहे 500 रुपीज. त्याच्या पुढे बघा तुम्हाला फॅक्टरी लाइटिंग नंतर एफ कुठं दिसतोय, फॅक्टरी रेंट. त्याच्या खाली फॅक्टरी रेंटची अमाऊंट किती आहे बघा, 2000. त्याच्या पुढे बघा फॅक्टरी रेंट नंतर कुठे एफ दिसतोय तुम्हाला, एफ आहे रिपेअर्स अँड रिन्युअल्स. फॅक्टरी प्लांट रिपेअर्स अँड रिन्युअल्स. तुम्ही त्याच्या खाली नावं लिहू शकता, रिपेअर्स अँड रिन्युअल, फॅक्टरी प्लांट. अमाऊंट किती आहे बघा, 500 रुपीज. त्याच्यानंतर आहे रिपेअर्स बघा इथं, रिपेअर्स अँड रिन्युअल्स मशिनरी. रिपेअर्स अँड रिपेअर्स अँड रिन्युअल्स मशिनरी. रिपेअर्स अँड रिन्युअल्स मशिनरी अमाऊंट आहे 1000 रुपीज. त्याच्यानंतर एफ कुठं दिसतोय बघा इथं, डेप्रिशिएशन ऑफ मशिनरी दिसतंय का बघा, डेप्रिशिएशन ऑफ मशिनरी. अमाऊंट आहे 200 रुपीज. त्याच्यानंतर एफ कुठं आहे का बघा, खाली कुठेही एफ दिसत नाही, म्हणजे एफ ची टोटल करायची आहे आपल्याला. ह्याची टोटल करा आणि ती इथं पुट करा. एफ ची टोटल किती येते बघा, काउंट करा व्यवस्थित, चुकवू नका. फॅक्टरी ओव्हरहेडची टोटल आहे 7000. याची टोटल किती आहे 7000. आता बघा ही 7000 मी इथं पुट करणार आणि ह्याची टोटल मी इथं पुट करणार खाली. 52,000 प्लस 7000 किती झाले बघा, 59,000.
59,000 इथं पण 59,000च झाले. ह्याला मी म्हणणार आहे, बघा आता नाव नीट लक्षात ठेवा, ह्याला म्हणायचं आहे आपल्याला फॅक्टरी कॉस्ट. वर होतं फॅक्टरी ओव्हरहेड. क्वेश्चनमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे फॅक्टरी कॉस्ट फाइंड करा, म्हणून आपण नाव फॅक्टरी कॉस्टच देणार आहोत. नावं वेगवेगळे असतात तर इथं विचार करून लिहायचं आहे. तर इथं येईल फॅक्टरी कॉस्ट. फॅक्टरी कॉस्ट त्याला म्हणायचं आहे बी. ही अमाऊंट आली 59,000. त्याच्यानंतर आपल्याला काय येतं बघा, प्राइम कॉस्ट झालं, फॅक्टरी कॉस्ट झालं, त्याच्या पुढे येतं ऑफिस ओव्हरहेड्स. त्याच्यामध्ये ॲड करायचे आहेत ऑफिस ओव्हरहेड्स. तर म्हणा ॲड त्याच्यामध्ये पहिला आहे बघा, क्वेश्चनमध्ये तुम्ही ऑफिस ओव्हरहेड्स त्याच्या पुढं ओ लिहिलेलं आहे. ज्याच्या पुढं तुम्ही ओ लिहिलेलं आहे ते ऑफिस ओव्हरहेडमध्ये जातं बघा. हे इथं 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 नाही आहे. त्याच्यानंतर ऑफिस 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 बघा, लायटिंग ऑफिस लायटिंग आहे, तर मग आपण इथं शो करायचं आहे ऑफिस लायटिंग. ऑफिस लायटिंगची अमाऊंट किती आहे बघा, 200. त्याच्या पुढं आहे ऑफिस लायटिंग. नंतर ऑफिस कुठं आहे बघा, ऑफिस रेंट आहे इथं, मग त्याच्या खाली शो करा ऑफिस रेंट. ऑफिस रेंटची अमाऊंट किती आहे बघा इथं क्वेश्चनमध्ये, ऑफिस रेंट. ऑफिस रेंटची अमाऊंट आहे 1000. त्याच्या पुढे बघा ऑफिस रेंट नंतर ओ कुठं दिसतोय, ओ इथं दिसतोय. मग काय आहे, रिपेअर्स अँड रिन्युअल्स ऑफ ऑफिस प्रिमायसेस. रिपेअर्स अँड रिन्युअल्स ऑफिस प्रिमायसेस अमाऊंट आहे 200 रुपीज. त्याच्यानंतर ओ कुठं दिसतोय बघा, डेप्रिसिएशन ऑफ ऑफिस प्रिमायसेस. ऑफिस प्रिमायसेस, डेप्रिसिएशन ऑफ ऑफिस प्रिमायसेस, डेप्रिसिएशन ऑन ऑफिस प्रिमायसेस. अमाऊंट आहे त्याची डेप्रिसिएशन ऑफ ऑफिस प्रिमायसेस 500 रुपीज. 500 रुपीज. त्याच्या पुढं ओ कुठं दिसतोय बघा, ओ आहे ऑफिस मॅनेजर सॅलरी. ऑफिस मॅनेजर सॅलरी. ऑफिस मॅनेजर सॅलरीज. ऑफिस मॅनेजर सॅलरी किती आहे बघा, 2250. 2250. त्याच्यानंतर ओ कुठं दिसतोय, ऑफिस प्रिमायसेस, डेप्रिसिएशन ऑन ऑफिस प्रिमायसेस नंतर आहे ऑफिस मॅनेजर सॅलरी.
झालं. ऑफिस मॅनेजर सॅलरी झालं, सॉरी. त्याच्यानंतर आहे डायरेक्टर्स फीज. डायरेक्टर्स फीजची अमाऊंट आहे 500 रुपीज. त्याच्या पुढे आहे प्रिंटिंग अँड स्टेशनरी, टेलिफोन चार्जेस, पोस्टेज. तिथपर्यंत येणार आहे ऑफिस ओव्हरहेडच्या अंडर. डायरेक्टर्स फीज, त्याच्यानंतर येणार आहे प्रिंटिंग अँड स्टेशनरी, प्रिंटिंग अँड स्टेशनरीची अमाऊंट आहे 200 रुपीज. त्याच्यानंतर आहे टेलिफोन चार्जेस, टेलिफोन चार्जेसची अमाऊंट आहे 50 रुपीज. त्याच्यानंतर आहे पोस्टेज. पोस्टेजची अमाऊंट आहे 100 रुपीज. ह्याची टोटल आहे 5000 रुपीज. हेच टोटल इथं बाहेर पण लिहायची 5000 रुपीज. आणि पूर्ण टोटल करायचे आहे आपल्याला 59,000 मध्ये 5000 रुपीज ॲड करायचे आहेत. विजिबल नाही आहे वाटतंय मला, एक मिनिट. ह्याचे टोटल करायचे आहे 59,000 प्लस 5,000. टोटल किती येते बघा. टोटल येते त्याची 64,000. विजिबल आहे का बघा. त्या 64,000ला आपल्याला नेम द्यायचा आहे कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. त्याला नाव काय द्यायचं आहे, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. सी कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आलं 64,000. इथं हे 64,000 कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. सी त्याला काय म्हणायचं आहे, सी नाव द्यायचं आहे कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आली 64,000. त्याच्या पुढे आपल्याला कंटिन्यू करायचं आहे. हीच कॉस्ट शीट मी थोडीशी वाढवते इकडं पुढं. पर्टिक्युलर्स अमाऊंट रुपीज अशी आपली एक कॉस्ट शीट असेल. कंटिन्यू करायचं आहे पुढं. सर्वात प्रथम वर काय आलं आपलं, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. मी परत एकदा इथं लिहून घेते कारण कंटिन्यू करतोय म्हणून. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, कॉस्ट ऑफ प्रोडक्शनची अमाऊंट आली 64,000.
त्याच्यानंतर बघा, आठवतंय का तुम्हाला ह्याच्या पुढं काय करायचं आहे ते? 64,000च्या पुढे कंटिन्यू करायचं आहे आपल्याला. सी झालं. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये म्हणायचं आहे ॲड. बघा काय काय झालं आपलं. डायरेक्ट मटेरियल झालं, डायरेक्ट लेबर झालं, डायरेक्ट एक्सपेन्सेस झाले, त्याच्या टोटलला प्राईम कॉस्ट म्हणलं. त्याच्या पुढं आपण फॅक्टरी ओव्हरहेड्स घेतले, त्याच्यानंतर ऑफिस ओव्हरहेड्स घेतले आणि ऑफिस ओव्हरहेडच्या टोटलला म्हटलेलं आहे कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. आता ह्याच्या पुढं आहे सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स. ओव्हरहेड्स. ओव्हरहेड्स मीन्स एक्सपेन्सेस. सेल्सशी रिलेटेड असणारे सगळे एक्सपेन्सेस आपण पुट करतो सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेडच्या अंडर. आता आपण क्वेश्चनमध्ये परत जायचं आहे. क्वेश्चनमध्ये बघायचं आहे कुठं तुम्ही यस लिहिलेलं आहे. तर इथं नाही आहे, इथं नाही आहे, इथं नाही आहे, नाही आहे, इथं आहे बघा. कॅरेज आउटवर्ड. पहिलं काय आहे? कॅरेज आउटवर्ड. तर आपण ते पुट करायचं आहे कॅरेज आउटवर्ड इथं. कॅरेज आउटवर्ड. त्याची अमाऊंट बघा किती आहे. कॅरेज आउटवर्डची अमाऊंट आहे 150. 150. त्याच्या पुढे बघा कॅरेज आउटवर्ड नंतर तुम्हाला यस कुठं दिसतोय? कॅरेज आउटवर्ड नंतर यस कुठं दिसतोय? वेअर हाऊस चार्जेस लिहिलेला आहे. वेअर हाऊस चार्जेस 200 रुपीज. 200 रुपीज. त्याच्यानंतर बघा तुम्ही यस कुठं लिहिलेलं आहे वेअर हाऊस चार्जेस नंतर? वेअर हाऊस रिपेअर्स अँड रिन्युअल्समध्ये आहे बघा. रिपेअर्स अँड रिन्युअल्समध्ये वेअर हाऊस आहे. रिपेअर्स अँड रिन्युअल्स. रिपेअर्स अँड रिन्युअल्स. त्याच्यामध्ये आहे वेअर हाऊस. वेअर हाऊसची अमाऊंट आहे 100 रुपीज. 100 रुपीज. रिपेअर केलेला आहे आपण वेअर हाऊसला. त्याच्यानंतर यस कुठं आहे बघा, इथं झाला वेअर हाऊस. त्याच्यानंतर ॲडव्हर्टायझिंग लिहिलेलं आहे 400 रुपीज. ॲडव्हर्टायझिंग नंतर काय आहे बघा, यस यस कुठं दिसतोय? ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेसची अमाऊंट किती आहे बघा, 200 रुपीज. 200 रुपीज ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस झालं. त्याच्यानंतर काय आहे? सेल्समन कमिशन अँड सॅलरीज 500 रुपीज. सेल्समन सेल्समॅन कमिशन अँड सॅलरी. अँड सॅलरीज. अमाऊंट आहे 500 रुपीज. त्याच्या पुढे बघा यस कुठं दिसतोय? ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस झालं, सेल्समन कमिशन सॅलरी झालं. सगळ्यात शेवटी आहे बॅड डेट्स. बॅड डेट्स. बॅड डेट्सची अमाऊंट आहे 450. आता ह्याची टोटल करायची किती येते बघा. ह्याची टोटल आहे 2000 रुपीज. तीच टोटल मी इथं पण पुट केली 2000 रुपीज. ह्याची 64 प्लस 2000 66,000. इथं पण आले 66,000. टोटल करतोय आपण.
आता ह्याला काय म्हणायचं आहे बघा, त्यांनी क्वेश्चनमध्ये सांगितलं त्याला कॉस्ट ऑफ सेल्स म्हणा. ह्याला काय म्हणा, कॉस्ट ऑफ सेल्स म्हणजे विक्रीसाठी आलेला खर्च. टोटल म्हणजे टोटल कॉस्ट पण म्हणू शकता तुम्ही, ह्याला कॉस्ट ऑफ सेल्स पण म्हणू शकता. म्हणून मी तुम्हाला वेगवेगळी नावं दिलेली होती. कॉस्ट ऑफ सेल्स म्हणजे विक्रीची किंमत आपल्याला मिळाली की 66,000ला आपण वस्तू विकल्या पाहिजेत. मग आपल्याला असं सांगितलंय प्रॉफिट शोधायचा असतो. तर क्वेश्चनमध्ये बघा इथं सेल्स दिलेले आहेत. आता थोडंसं काळजीपूर्वक बघा, इथं आपण क्लोज करतोय अकाउंट. कॉस्ट ऑफ सेल्स बघा, कॉस्ट ऑफ सेल्स म्हणजे 66,000ला आपल्याला वस्तू त्या विकायच्या आहेत. पण म्हणजे वस्तू विकण्यासाठी आलेला खर्च असं म्हणा, कॉस्ट प्राइस म्हणला तरी चालेल. वस्तू विकण्यासाठी आलेला खर्च वस्तू तयार करण्यासाठी आलेला खर्च 66,000 आहे. आणि त्यांनी सेल्स दिलेला आहे. त्यांनी विकलं कितीला, इथं थोडासा डिस्टन्स ठेवायचा, त्याच्या खाली लिहायचं सेल्स. सेल्सची अमाऊंट आहे मला वाटतं 1 लाख रुपीज. इथं जरी डायरेक्ट पुट केली तरी चालेल. इथं 1 लाख रुपीज सेल्स आहेत. मग आता बघा, सेल्स आपल्याला 1 लाख रुपीज ऑलरेडी दिलेले आहेत. सगळ्यात शेवटी येतं ह्याच्यामध्ये आपल्याला बघा, ह्या दोघांचा मायनस केलं तर जो डिफरन्स येतो त्याला आपण प्रॉफिट म्हणायचं आहे. सेल्स आपण काय केलं बघा, 66,000 रुपये 66,000 रुपीज वस्तू तयार करण्यासाठी आलेला खर्च आहे. आणि वस्तू विकली कितीला, आपण गुड्स कितीला सोल्ड केलं तर 1 लाख रुपीजला. म्हणजे प्रॉफिट झाला का लॉस, तर प्रॉफिट झाला. म्हणून आपण इथं म्हणायचं आहे ॲड प्रॉफिट. आता हा प्रॉफिट कसा शोधला आपण, तर ह्या 1 लाख मधून 66 मायनस केले. 1 लाख मायनस 66,000 किती अमाऊंट येते बघा, इथं आले 34,000 येते. किती येते अमाऊंट, 34,000चा प्रॉफिट आहे. झाली आपली कॉस्ट शीट इथं कंप्लीट झालेली आहे. आपली कॉस्ट शीट इथं कंप्लीट झालेली आहे. 34,000चा आपल्याला प्रॉफिट मिळालेला आहे. ह्या प्रॉफिटला एक डबल अंडरलाईन आपण करून ठेवूया. एवढा प्रॉफिट आपण शोधला. तर इथं आपल्याला एक लक्षात ठेवा, कॉस्ट शीट म्हणजे काय, तर वस्तू तयार करून आपण कितीला विकली, तर विकल्यानंतर आपल्याला किती प्रॉफिट झाला पाहिजे, तर 34,000 रुपीज प्रॉफिट होण्यासाठी वस्तू आपण 1 लाख रुपयाला विकल्या पाहिजेत. तर सेल्स दिलेले आहेत 1 लाख रुपीज. आपण फाईंड काय केलं, तर प्रॉफिट फाईंड केला. प्रॉफिट कसा फाईंड केला, सेल्स मायनस कॉस्ट ऑफ सेल्स किंवा त्याला टोटल सेल्स पण म्हणतात. तर तुम्हाला मी नावं वेगवेगळी याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत. हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना लाईक करायला सांगा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.